सगळं फार इदुनास करून ठेवले हो का धाट. दुसरीकडलं पाणी दिलं 2-3दा आणि ते पाणी दिलं नंतर आता हो का ते डुक्कर मागे लागले. का करावं, कोणतं पीक येऊ देणं झाले. शेंगा ह्याच्या आहे का बघून घेऊ राहिले. सगळं इकरामाळ उगं सांडा लोंडा कराले ते काहीच येऊ देणं झाले डुक्कर. आता येईल नंतर फार जुंधळी करावले. सगळं असायला 4 धाट चांगले पाणी दिलं आणि आता इथं वाळून गेला आता शेंगा. हे वाळ काय बी नाही याच्यात. हरभरा पिवळा पडला आणि जुंधळा म्हणजे असं शेंगा आहेत का म्हणून आले. ते डुक्कर सुधर देणं झाले. आता पाणी दिलं दुसऱ्याचं घेऊन सगळं केलं. आता येईल काय तर येऊ देईल मग आता त्यानं लागले मागे. सगळं इकरावं आले काय ते सगळं हे केले तोडले. असं जुंधळा तोडले तट वरले का भेटले की त्याला खायचं कोणाला माहीत आहे. येऊन तोडलाले खाऊ लागले. आता करणार काय मग. वटाणे टाकते नाही खायता काय की म्हणून आधी शेंगा आणावं म्हणून. आणि त्या फार वाटलं लुस्कान केले. सगळे असं लुस्कान करल्यावर कसं शेत करावं कसं ठेवावं बघा. बघा का शेंगा करावं का नाही उगाच. आता काय तर होईल देवा जनावरला तर चारा होईल नंतर त्याला आत्ताच लागले देऊन हात. सगळं वाटोळ करायचंच लागले त्याचं लक्ष. त्या तुमच्या गावाकडे आहेत का डुक्कर ते. आमच्या गावाला लई म्हणजे लई बघा दुनियात असं वैताग दिल्या तर शेंगा मोठ्या शेंगा तर ठेवत नाही तर त्याला राखून 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 दररोजचं राखावलं होतं. संध्याकाळी येत होतं राखायला. आता संध्याकाळी येत होतो राखायला म्हणून जाऊ बा आमदा घालणी म्हणाल ते शेंगा आणि हो का आता ह्या जुंधळ्याच्या मागे लागले. कोणतं बघा कसलं उकर रे हो का इथं तर किती उकरून ध्यान ठेवून केले. का करावं का नाही. सगळं फार चांगलं आले हो का. थोडं तेवढंच तर कसतर आले हो का. आणि त्याच्यामध्ये त्यानं लागून वाटोळ लुस्कान कराले सगळे. कसं करणार बघा. करणाऱ्याला द्यायचं पैसे त्या मालकाला करायचं आणि यानं पारच करायचं. सगळी नुकसान आहे. कवळ्याने पिवळ्या काढते का करू. कसं ते डुक्कर खाऊ लागले. सगळं फार तोडातोडी केले. शेंगाचे बी केले आणि जुंधळ्याचे बी केले.